नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 20 या ठिकाणी बघत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच क्वेश्चन पेपर असेल, PYQ असेल किंवा लाईव्ह लेक्चर असेल अगदी मोफतमध्ये आणणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळेवर भेटत राहील। प्रश्न पहिला बघा, भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C LIC। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B गुजरात। प्रश्न क्रमांक तिसरा, भारत देशाचा संघ जागतिक फुटबॉल क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 102 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A उत्तराखंड राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कोणते राज्य मृत्यूनंतर अवयव दान करण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 5वाचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D 1862 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 7व्याचं ऑप्शन A आंध्र प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D कीव आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, ओडिशा राज्यातील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C नवीन पटनायक। प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 15 जानेवारी। प्रश्न क्रमांक 11वा, आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 12व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B जव्हार आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, भारत भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 35व्या स्थानावर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? तर बघा, IMP प्रश्न। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 1 ऑगस्ट 2014। काय? 1 ऑगस्ट 2014। प्रश्न क्रमांक 15वा, 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A लखनौ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D जहांगीर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17वा, कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B चंडीगड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18वा, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D V कुरियन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात कोणत्या ठिकाणी पार पडले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C पुणे आपलं बरोबर उत्तर आहे।
शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। प्रश्न क्रमांक 20, भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 324।